नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत ताजे मक्याचे दाणे वापरून खमंग आणि कुरकुरीत मक्याचे वडे. अगदी मोजक्या साहित्यात हे खमंग असे वडे तयार होतात. हा संध्याकाळच्या चहाच्या वेळेसाठी एक उत्तम आणि झटपट होणारा पदार्थ आहे. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आता आपण बघूया. इथे मी 1 वाटी ओले मक्याचे दाणे पाणी न घालता वाफवून घेतलेले आहेत. 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून कुस्करून घेतलेले आहेत. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि खूप सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घालायचे आहेत. आता इथे मी 4 मिरच्या घेतल्या होत्या, त्यापैकी 3च मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता याच्यामध्ये आलं आणि लसूण घालायचे आहे. आणि आता पाणी न घालता आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता ही जाडसर वाटलेली आलं, लसूण आणि मिरची आता याच ताटामध्ये मी काढून घेणार आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मक्याचे दाणे पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचे आहेत. आता वाटलेला मकासुद्धा आपल्याला याच ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी ब्रेड क्रम्स घालणार आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे. हे सगळं मिश्रण एकजीव करत असताना याच्यामध्ये जर कुठे बटाट्याचा मोठा तुकडा राहिला असेल तर तोही आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे. आता हे वड्याचं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता या मिश्रणातील एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचे चपटे वडे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीचे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आता सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपले सगळे वडे बनवून तयार झालेले आहेत. आता गॅसवरती मी खोलगट तवा तापायला ठेवलेला आहे. आता या तव्यामध्ये आपल्याला वडे तळण्यासाठी पुरेसं तेल घालायचं आहे. आता हे तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे. आता तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता याच्यामध्ये वडे तळण्यासाठी सोडायचे आहेत. याच्यामध्ये खूप जास्त वडे एकाच वेळी सोडू नयेत. एकाच वेळी जास्त वडे सोडले तर तेलाचं तापमान कमी होतं आणि वडे तेलात विरघळतात. मध्यम गॅसवरती एका बाजूने 2 ते 3 मिनिटे वडे व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपल्याला ते दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या बाजूनेही 2 ते 3 मिनिटे हे वडे आपल्याला खमंग तळून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या बाजूनेही वडे खमंग तळून झालेले आहेत. आता त्यातलं तेल अशा पद्धतीने व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि वडे काढून घ्यायचे आहेत. आता याच तेलामध्ये मी पुन्हा तळण्यासाठी वडे सोडणार आहे आणि हे वडेसुद्धा दोन्ही बाजूनी खमंग तळून घेणार आहे. आता एका बाजूने वडे छान तळून झालेले आहेत. आता ते आपण दुसऱ्या बाजूने तळून घेऊया. तेलामध्ये वडे सोडल्यानंतर एका बाजूने व्यवस्थित फ्राय झाल्याशिवाय आपण त्याची बाजू पलटवायची नाही, नाहीतर मग ते वडे तुटू शकतात. दोन्ही बाजूने हे वडे खमंग असे तळून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या बाजूनेही हे वडे व्यवस्थित तळून झालेले आहेत. आता त्यातलं तेल निथळून घ्यायचं आहे आणि वडे काढून घ्यायचे आहेत. आता अशाच पद्धतीने मी उरलेले वडेसुद्धा तळून घेणार आहे.
आता अशा प्रकारे आपले गरमागरम आणि खमंग मक्याचे वडे तयार आहेत. हे वडे तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता. चवीला हे वडे अतिशय अप्रतिम लागतात. पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्यात सगळ्यांनाच खमंग असं काहीतरी खावंसं वाटतं. संध्याकाळच्या चहाच्या वेळेसाठी एक उत्तम आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे. हे वडे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात. अगदी मोजक्या साहित्यात झटपट होणारे हे वडे एकदा तुम्ही नक्की करून बघा. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.